दर्यापूर शहरामध्ये चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच जात आहेत। या चोरीच्या घटनेवर पोलीस विभाग नियंत्रण आणण्यासाठी अपयशस्वी ठरत असल्याचे बोलले जात आहे। कारण शहरात दर आठवड्यात चोरीच्या घटना या घडत आहेत, मात्र एकाही चोरट्याचा शोध दर्यापूर पोलिसांच्या वतीने लावण्यात आलेला नाही, असा थेट आरोप आता दर्यापूर वासियांनी केलेला आहे। विशेष म्हणजे दर्यापूर पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या पंचायत समितीमध्ये शिक्षण विभागात काल रात्री अज्ञात व्यक्तीने चॅनल गेट तोडून कार्यालयात प्रवेश मिळवला। यावेळी शिक्षण विभागातील कॉम्प्युटरच्या UPS व अन्य साहित्य चोरट्याने पळवल्याचे आज सकाळी कार्यालयीन मेळेत शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या लक्षात आले। यामुळे शिक्षण विभागात आज एकच खळबळ उडाली होती। घटनेची वार्ता समजताच दर्यापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी SN तापी व उप अधिकारी श्री ढवक यांनी तातडीने शिक्षण विभागातील चोरीची माहिती घेण्यासाठी भेट दिली। शिक्षण विभागातील कॉम्प्युटरचे UPS व काही बॅटऱ्या चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले। शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या वतीने दर्यापूर पोलिसात तक्रार देणे सुरू आहे। शहरातील रहिवाशांच्या घरात चोऱ्या होत असताना आता थेट शासकीय कार्यालयातच चोरट्यांनी हात साफ केल्याने आता जनतेचे शासकीय दस्तऐवज हे सुरळीत आहेत का, हे सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। आपल्याला माहिती आहे का, 2 दिवस आमचे 10 आणि 11 तारखेला तालुकास्तरीय क्रीडा महोत्सव क्रीडा संकुल दर्यापूर या ठिकाणी चालू होते आणि शनिवार आणि रविवार हे शासकीय सुट्टी असल्या कारणानं आम्ही त्या दिवशी दोन्ही दिवस ऑफिस बंद होतं। परंतु आज जेव्हा सकाळी आमच्या चपराशी मॅडम जेव्हा आल्या 9:15च्या दरम्यान, तर त्यांनी पहिलं कुलूप उघडल्यानंतर ते आत गेल्या, परंतु जेव्हा ते आतून BO साहेबाच्या कॅबिनकडे गेल्या तेव्हा त्यांना ते कुलूप फोडलेलं दिसलं आणि त्यांनी तात्काळ ऑफिसमधल्या ज्या बाकीचे जे कर्मचारी होते त्यांना बोलावलं आणि सांगितलं की बुवा इथल्या ज्या CPUची छोट्या छोट्या ज्या हे होत्या बॅटरीज होत्या आणि एक इन्व्हर्टरचा मोठा बॅटरी होती, ती बॅटरी गायब झाली, कुठे ठेवल्या गेल्या ते। तर पुन्हा मग कर्मचारी आले आणि त्यांनी पाहिलं की बुवा बाकीचं साहित्य कुठं गेलं, तर 4 ठिकाणचे जे UPS होते ते UPS त्या ठिकाणून गायब केले होते। एका UPSचा वायर तोडून त्यांनी तो लंपास केलेला होता आणि जेव्हा सर्व चौकशी केली तेव्हा मग त्यांनी मला कॉल केला आणि कॉल केल्यानंतर मी ऑफिसला गेलो होतो। ऑफिसला गेल्यानंतर पाहिलं तर बाकी सर्व व्यवस्थित होतं, कम्प्युटर संच व्यवस्थित होते, बाकीचे मोठी TV आहे आमच्या त्या ऑफिसला लागलेली तीसुद्धा व्यवस्थित होती। जवळपास नाही म्हटलं तर 60 ते 70च्या दरम्यान अंदाजित वस्तू इलेक्ट्रॉनिक उपकरणांची चोरी त्या ठिकाणाहून होऊन गेलेली आहे आणि त्याची तक्रार मी ऑफिसला पोलीस स्टेशनला 2 वेळा आलो, परंतु ते त्यांची अगोदरचे इन्व्हर्ट करायचे राहिल्या कारणाने त्यांनी मला आता कॉल केला आणि आता मी सध्या पोलीस स्टेशन दर्यापूर या ठिकाणी माननीय BO साहेब संतोषजी घुगे यांच्या आदेशान्वये मी या ठिकाणी पोलीस स्टेशन दर्यापूर ठिकाणी आलो आहे। मी सुनील स्वर्गीय पंचायत समिती दर्यापूर गटसभापती। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।